सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईतील एका ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचरगणी पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या या कारवाईत तब्बल 10 जणांना अटक करण्यात आली असून 42,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांना पाचरगणी परिसरात मुंबईहून अंमली पदार्थ विक्रीसाठी तरुण येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे मध्यरात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचगणीतील खिंडारवाडी परिसरातील विस्टा ग्रँड सोसायटी मध्ये सापळा रचला। कारवाई दरम्यान इस्टेला वजाईक या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कोडा रॅपिड आणि MG हेक्टर या 2 गाड्यांमध्ये दबा धरून बसलेल्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्या झडतीत 5 लाख रुपयांचे कोकेन सदृश अंमली पदार्थ आढळून आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुंबईतील भेंडी बाजार, नागपाडा, भायखळा, मुंबई सेंट्रल, ग्रँड रोड आदी भागातील तरुणांचा समावेश आहे। चौकशीत या आरोपींनी पाचरगणी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी हे पदार्थ आणल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत पोलिसांनी 5 लाखांचे अंमली पदार्थ, 2 महागड्या कार, मोबाईल फोन असा एकूण 42,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पा पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांच्या पथकाने केली आहे। पाचरगणी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वेंगला माई न्यूज, पाचरगणी, सातारा।